श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. आज मी तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी पूजा कशी करावी त्याविषयी विशेष माहिती देणार आहे आणि ती पूजा मांडणीसाठी कोणतं साहित्य लागतं तेही सांगणार आहे. सुरुवातीला मी माझ्या विठ्ठल रुक्मिणीसाठी सुंदर असं वस्त्र तयार करून घेतलेलं होतं. तर आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे आणि महाराष्ट्रात हा दिवस पंढरपूरची वारी म्हणून किंवा विठ्ठल भक्तीसाठी ओळखला जातो. तर या दिवशी विष्णू भक्त विष्णूचे भक्त जे असतात ते उपवास करतात. फलाहार, साबुदाणा खिचडी खाऊन, राजगिरा खाऊन हा उपवास सोडत असतात. तर यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे. विठ्ठल रुक्मिणीसाठी वस्त्र लागेल, 2 विड्याची पानं, सुपारी गणपतीची मूर्ती जरी घेतली तरी चालेल. सुरुवातीला तुम्ही कुठल्या पण शुभ कार्य असो, कुठलीही पूजा असो, सुरुवातीला आपण गणपतीच्या मूर्तीची स्थापना करत असतो. तर मी या जागेवर सुपारी घेतलेली आहे. तर तुम्ही 2 विड्याची पानं घेऊन त्यावर तांदूळाची रास मांडायची आणि त्यावर सुपारीची म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्याला हळदी कुंकू अर्पण करून पुष्प अर्पण करायचे, दुर्वा अर्पण करायचं आहे आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे पूजा मांडायची आहे. नंतर ते झाल्यानंतर कुठलीही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून करतो, म्हणून मी जशा पद्धतीने दीप प्रज्वलित केला तुम्ही दीप प्रज्वलित करा. नंतर मी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचा अभिषेक केला. आधी पंचामृताने अभिषेक केला. नंतर चंदनाच्या पाण्याने आणि नंतर साध्या पाण्याने मी अभिषेक केला. त्यावेळी मी फक्त हा मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून तुम्ही त्यांचा अभिषेक करायचा आहे आणि स्वच्छ कापडाने त्या मूर्तीला पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ कापडाने मूर्तीला पुसून झाल्यावर त्याला तुम्ही चौरंगावर आसन टाकलं तरी चालेल, पण मी त्या जागी फुलं हे ठेवलेले आहेत. मी आधी फुलं टाकलेत आणि नंतर त्या जागेवर विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची स्थापना केलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकतात. तर मूर्तीची स्थापना करून झाल्यावर मी त्यांना वस्त्र घातलेलं आहे. अशा पद्धतीने सुंदर वस्त्र घातलेले, त्यांच्या गळ्यात मोतीच्या माळा घातलेल्या आहेत, त्यांना सजवलेलं आहे. नंतर त्यांना हळदी कुंकू अर्पण करून त्यांना नैवेद्याला गुळ खोबरं जरी ठेवलं तरी चालतं आणि पाणी ठेवलेलं आहे. तसं तुम्ही तुळशीचे पानं आणि फुलं वगैरे सगळं अर्पण करायचं आहे. मी फुलं तुळशीचे पानं त्या दिवशी तुळस तुम्हाला तोडायची नाही आहे, त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीचे पानं तोडून ठेवायचे आहेत आणि ते अशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही पूजा मांडू शकतात. त्यासाठी कुठल्या मंदिरात जरी गेलो तरी चालेल, पण मंदिरात जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी अशा पद्धतीने पूजा मांडायची आहे. नंतर विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि भगवद्गीतेतील 15वा आणि 18व्या अध्यायाचं पठण करायचं आहे आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि नंतर मग आरती वगैरे करून कपूर आरती वगैरे करून देवाला नमस्कार करून त्यांच्याकडून आपल्याला फक्त आपल्या सुखद आयुष्यासाठी सुख, समाधान, समृद्धी ही मागायची आहे. दुसरं आपल्याला आयुष्यात काही नको असतं, एवढं जरी भेटलं तरी भरपूर आहे. अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकता.